शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा अखेर जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पीक विम्याच्या टप्प्याचे पैसे आता वाटप करण्यात येणार आहे। कालच तुम्हाला सांगितलं होतं सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता रक्कम वाटप होणार आहे। कोणतेही शेतकरी असे म्हणणार नाहीत की आमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, आम्हाला एक तरी मदत मिळाली नाही। अशा प्रकारे आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम सोडण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे रक्कम टाकण्यात येणार आहे। तुम्हाला आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नसून यामध्ये सरकारने पहिला टप्पा वाटपासाठी 18 जिल्ह्यांची नावे आता यादीमध्ये टाकलेली आहेत। आता यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचा टप्पा वाटप केला जाणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। हा व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पण समजेल आपल्या जिल्ह्यांचं नाव 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का नाही। जर तुमचं नाव जिल्ह्याचं आलं असेल तर डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यात हेक्टरी प्रमाणे सोडण्यात येणार आहेत। सर्व काही याद्या बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे पीक विम्याची बातमी तुम्हाला नवीन अपडेट रोजची रोज बघायला मिळेल। व एक छोटंसं काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे व तालुका कोणता आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत वाटप होईल तुमच्या जिल्ह्याची पण आपण बातमी देण्याचं काम नक्की करूया। तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगू शकता। तर चला पाहूयात। तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर करत बळीराजाला मोठा दिलासा दिलेला आहे। बळीराजाची नवरात्र अखेर गोड झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम वाटप करण्यात येणार आहे। या ठिकाणी बघू शकता 32,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा तुमच्या बँक खात्यात आता जमा होऊ शकतो। त्यामुळे काळजी करू नका। शिंदे यांनी डायरेक्ट आता आदेश दिलेले असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील आता पूर्ण वाटपाचे संकेत दिलेले आहेत। त्यांनी देखील आता मीडियावरती येऊन पूर्णपणे माहिती सांगितलेली असून आता पहिल्या टप्प्याची रक्कम वाटप करण्यास आता त्यांनी जी आहे ती रक्कम जाहीर केलेली आहे। आता कोणत्याही शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। या ठिकाणी बघू शकता इथे स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झाला। शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली। थेट रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याची वाटप होणार आहे। म्हणजे आता याआधी पीक विमा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा झाला, त्यामध्ये बऱ्याच जणांना मदत मिळाली, मात्र काही असे शेतकरी होते की त्यांच्या बँक खात्यात पैसेच आले नाही। मग त्या शेतकऱ्यांना असं वाटू लागलं की आपल्याला पीक विमा मिळतो की नाही, नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे कधी येतील अशी चिंता त्यांच्या मनामध्ये होती। व त्यातच आलेल्या मोठ्या पावसाने शेतीचे नुकसान झाले व शेतकऱ्यांना तर अजून मदतीची गरज वाटू लागली। मग त्यातच कृषी मंत्री यांनी डायरेक्ट माहिती देत आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 जिल्ह्यात पूर्णपणे रक्कम वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 10,000 रुपयांपासून डायरेक्ट 32,000 रुपयांपर्यंतची रक्कम आता टोटल वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। तर चला आता कोणते जिल्हे आहेत तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवतो। आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यात कधी पीक विमा मिळेल लगेच पाहायला मिळेल। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे नुकसान भरपाई पीक विमा आता वाटप होणार आहे। या ठिकाणी बघू शकता बळीराजाची नवरात्र अखेर गोड झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही। मंत्रिमंडळ बैठक झाली असून त्यातून मोठा निर्णय झाला व पीक विमा बाबत तोडगा निघाला। आता ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी ती पूर्णपणे वाटप करण्यासाठी 18 जिल्ह्यांची यादी आता जाहीर केलेली आहे। आता व्यतिरिक्त सर्व रक्कम अधिक देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। म्हणजे आलेल्या माहितीनुसार गेल्या वेळेस देखील पूर्णपणे पहिला टप्पा वाटप केला, मात्र त्यामध्ये काही सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले नाही। मग ते लगेच सरकारला कळालं। मग सरकारने एक मोठा निर्णय जाहीर करत 18 जिल्ह्यांचा आता दुसरा टप्पा जाहीर केला व आता डायरेक्ट यादी पैसे वाटपाचं डीबीटीच्या माध्यमातून काम या 18 जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता पूर्णपणे रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे। यामध्ये इकडे बघा 18 जिल्ह्यांची यादीच नाही तर तालुक्यांची पण यादी आलेली आहेत। कोणत्या तालुक्यात पीक विमा आता वाटप होत आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक
किंवा वाटप होत आहे अशा प्रकारच्या याद्या आलेल्या असून आता तालुक्यांची नावे व जिल्ह्यांची नावे पण तुम्हाला सांगणार आहे. जर त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल किंवा त्या तालुक्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 18,000 रुपयांचा पीक विमा तर काहींना 32,000 रुपयांचा पीक विमा हा 100% मिळणार आहे. तर चला आता तालुक्यांची व जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो. तर स्पष्टपणे बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्व तालुके आता या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. तर आलेल्या माहितीनुसार अर्धापूर तालुका इकडे बघू शकता यादीमध्ये आता पहिला तालुका अर्धापूर तालुका आहे. याच अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहे. तर इकडे बघू शकता अर्धापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपयांपेक्षा अधिकची नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम सोडण्यात येणार आहे. आजपासून पीक विमा नुकसान भरपाईला वाटप होणार असून आता नुकसान भरपाईचा पहिला टप्पा या ठिकाणी वाटप होणार आहे. यामध्ये जर अधिक नुकसान झाले असेल तर डायरेक्ट 10,000 रुपये जमा होणार. जर आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक पाण्यात असेल व अधिक कामापेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आता सोडण्यात येणार आहे. कृषी मंत्र्यांनी आता माहिती दिलेली आहे. आता काळजी करू नका. अर्धापूर तालुक्याचा देखील यामध्ये समावेश असून याही ठिकाणी पूर्णपणे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतरचा दुसरा तालुका देगलूर तालुका. तर इकडे बघू शकता देगलूर तालुक्याचं पण नाव सरकारने यादीत टाकलेलं आहे. जर तुम्ही या देगलूर तालुक्यात राहत असाल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हेक्टरी 26,000 रुपयापासून 32,000 रुपये रक्कम ही जमा होणार आहे. इकडे बघू शकता ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे. तुम्हाला कसली काळजी चिंता करत बसण्याची गरज नाहीये. जर याआधी तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचा हप्ता मिळाला असेल तर मग तुम्हाला 10,000 रुपये रक्कम मिळेल व याआधी काहीच पैसे मिळाले नसतील तर मग तुमच्या बँक खात्यात हेक्टरी 26,000 ते 32,000 रुपये मिळतील व याआधी रक्कम तर मिळाली आहे मात्र खूप कमी भरपाई मिळाली असेल तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये देखील 15,000 ते 16,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम वाटप केली जाईल. त्यामुळे आता काळजी करू नका. अर्धापूर तालुक्याचा देखील यामध्ये सरकारने समावेश घेतलेला असून तसेच अर्धापूर देगलूर या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होणार आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी दाखवणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर या ठिकाणी बघू शकता पुढच्या याद्या देखील आलेल्या आहेत. तुम्हाला स्पष्टपणे मी यादी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी बघा सरकारने काय सांगितलं. बळीराजाची नवरात्र आता गोड झाली. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आता शेतकरी पुत्र दत्तात्रय भरणे त्यांना शेतकरी पुत्र म्हणून ओळखलं जातं कारण की आता ते स्वतः देखील म्हटलेले आहेत मला देखील शेतकऱ्याची जाण आहे. मी देखील शेतीचे काम केलेले आहेत व मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे असं देखील कृषी मंत्री यांनी सांगितलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी केली. त्यांनी बघितलं की खरं आता तर शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे व डायरेक्ट त्यांनी निर्णय घेत सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई पूर्ण आता जमा केली जाणार आहे. त्यांनी काय केलं शेतामध्ये जाऊ लागले. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बघितलं तर त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला कारण शेतामध्ये सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्याचं बघायला मिळालं. कापूस पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात बघायला मिळालं. कापसाचे बोंड जे आहे ती सडू लागल्याचं त्यांना दिसून आलं. मग त्यांनी डायरेक्ट सरसकट पैसे वाटपाचा निर्णय घेतला व आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट 10,000 रुपयांपासून आता या 18 जिल्ह्यांमध्ये 32,000 रुपयांपर्यंतची रक्कम टोटल हेक्टरी आता वाटप करण्याचा निर्णय जाहीर झालेला असून कोणत्याही शेतकऱ्यांना आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला आता नेमकी कोणती यादी आहे आता कोणते 18 जिल्हे व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. पुढच्या जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी आता तुम्हाला दाखवतो. आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्की फायदा होईल. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे व तालुक्यांची यादी आलेली आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला एक न्यूजवरती टीव्हीवरती देखील ही बातमी आलेली होती. तुम्हाला सांगतो इकडे बघा अतिवृष्टी नुकसान झालं सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत. कृषी मंत्री यांनी दिली माहिती. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न. दत्तात्रय भरणे यांची माहिती आलेली असून शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार आहे. जर आता ओला दुष्काळ जाहीर झाला तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 15,000 रुपयांपासून 30,000 काहींना 40,000 तर काहींना 20,000 रुपये रक्कम पूर्णपणे वाटप होणार आहे. हेक्टरी प्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. मात्र आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीमध्ये सरकार बघायला मिळत असून सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. एक गुड न्यूज आता शेतकऱ्यांसाठी आलेले आहे. तर चला आता हे तर आपण पुढे बघूयात कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचा टप्पा वाटपाला सुरुवात होत आहे. किती जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत व किती जिल्ह्यात पैसे जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर चला आता तुम्हाला त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी 2 मिनिटाच्या राहिलेल्या व्हिडिओत पूर्ण आता दाखवतो.
तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार यादीमध्ये स्पष्ट माहिती आलेली आहे। या ठिकाणी बघा पीक विमा नुकसान भरपाई पूर्णपणे टप्पा वाटप केला जाणार असून तालुक्यांची यादी आलेली आहे। तर इकडे बघा आता नांदेड जिल्हा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे। पीक विमाचा पुढचा टप्पा जमा करण्यात येणार आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्याचं पण नाव सरकारने यादीत टाकलेलं आहे। तर इकडे बघा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या, आमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळेल का, नुकसान भरपाई तरी द्यायला पाहिजे। तर आता चिंता मिटलेली असून कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे। इकडे बघा हा जो कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे ना, हा निधी पूर्णपणे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहे। तुम्हाला कसली काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। हा निधी पूर्णपणे आता सरकारच्या माध्यमातून वाटप होईल हेक्टरी प्रमाणे। इकडे बघा हेक्टरी प्रमाणे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होईल, त्यामुळे काळजी करू नका। 10,000 रुपये काहींना मिळतील। जर तुम्हाला यादी काहीच निधी मिळाला नसेल, तुम्ही मदतीपासून वंचित राहिला असाल तर काळजी करू नका। मग डायरेक्ट 23,000 रुपये हेक्टरी प्रमाणेची मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्ण वर्ग होईल, त्यामुळे काळजी करण्याचं व कसलीही चिंता करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाहीये। सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय डायरेक्ट जाहीर केलेला आहे। ही थेट मदत तुमच्या बँक खात्यात वाटपाचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे। यामध्ये आता नांदेड जिल्ह्याचं देखील सरकारने यादीमध्ये नाव घेतलेलं आहे। तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात कितीही ठिकाणी पीक विमाचा हप्ता आता वाटप होणार आहे त्यांची पण नावे तुम्हाला लगेच दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता पुढची यादी जाहीर झालेली आहे। तर इकडे बघू शकता या ठिकाणी कृषी मंत्री शेतामध्ये पाहणी करायला गेले होते। त्यांनी बघितलं सोयाबीन पीक कसं आहे, कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। त्यावेळेस त्यांनी लगेच सांगितलं की आता मात्र तातडीची मदत द्यावी लागणार। त्यांना कळालं व त्यांनी डायरेक्ट आता मोठा निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला व त्यांना प्रश्न मीडियाने विचारले। यामध्ये जर विचार केला तर सर्व न्यूज चॅनल त्यांच्याजवळ आले व पत्रकारांनी विचारलं शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, शेतकऱ्यांच्या अकाउंटवर खात्यावरती तुम्ही पैसे कधी पाठवणार। तर त्यावेळेस लगेच कृषी मंत्र्यांनी काल माहिती दिली की आम्ही उद्यापासून शेतकऱ्यांना मदत देणार। कृषी मंत्री भरणे यांनी डायरेक्ट ही माहिती दिली। म्हणजे आता पूर्णपणे हा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाची तयारी त्यांनी केलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचा हप्ता सोडण्यात येणार आहे, नुकसान भरपाईचा हप्ता सोडण्यात येणार आहे। असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, पूर्ण रक्कम आता जमा होईल, त्यामुळे काळजी करू नका। तर इकडे बघा आज जरी रक्कम नाही आली तरी उद्या येईल, उद्या नाही आली तर पुढच्या 6 दिवसाच्या आत का होईना तुमच्या बँक खात्यात मदत पूर्णपणे जमा होणार आहे। व ज्यांच्या बँक खात्यात इकडे बघा सरकारनं काय सांगितलंय, 6 दिवसापर्यंत जरी रक्कम नाही जमा झाली तरी दिवाळीच्या आधी तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचं तुम्हाला 100% दिसेल। त्यामुळे कसली काळजी व चिंता आता करत बसू नका। पूर्णपणे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। तर चला आता पैसे वाटपासाठी पुढचे कोणते जिल्हे व कोणत्या याद्या सरकारने तयार केलेल्या आहेत तुम्हाला याद्यांची व तालुक्यांची लगेच लिस्ट दाखवतो। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची जिल्हे यादी आलेली आहे। तर इकडे बघा काय माहिती आलेली आहे, कृषी मंत्र्यांनी सांगितलं आता आजपासून पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदतीचा जमा होईल। आता हे सर्वांना माहितच आहे, हेक्टरी हजारो रुपयांचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता नुकसान भरपाईचे पैसे मागच्या वेळेस वाटप झाले, त्याचप्रमाणे यावेळेस आता वाटप होत आहे। त्यामुळे काळजी करू नका, कुणीही काळजी करू नका असं सांगितलं आहे। पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे। आता तुम्हाला ती पेपरची बातमी देखील दाखवतो, यादी पण दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात किती रुपये पीक विमा व किती वाजता जमा होणार आहे ते देखील बघायला मिळेल। म्हणजे आज मिळणार की उद्या मिळणार ते देखील तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल। तर इकडे बघा आता पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे, पूर्ण पैसे वाटप करण्यात येणार आहेत। यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप होणार आहेत, पेपरवरतीच बातमी आलेली होती। या ठिकाणी परभणी जिल्हा असेल, या ठिकाणी आता 70 कोटींच्या अधिकचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना कुणाला 12,000 मिळतील, तर कुणाला 13,000 रुपये, तर कुणाला 18,000 रुपये देखील मिळतील। अशा प्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। त्यामुळे आता काळजी व चिंता करत बसू नका। तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यात रक्कम सोडण्यात येत आहे त्यांची पण यादी दाखवतो। तर इकडे बघा पुढील टप्पा वाटप होणार आहे तो म्हणजे सेलू तालुक्यात देखील सेलू तालुक्याचं पण नाव घेण्यात आलेलं असून सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे टाकण्यात येणार आहेत। यामध्ये 15,000 रुपये बऱ्याच जणांना मिळतील, बऱ्याच जणांच्या बँक खात्यात 18,000 रुपये मिळतील, तर काहींच्या बँक खात्यात 13,000 रुपये रक्कम मिळून जाईल। त्यामुळे काळजी व चिंता करत बसू नका, सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला आहे। मोठी आता तुमची चिंता प्रतीक्षा संपलेली असून डायरेक्ट स्पष्टपणे मदत वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार
सर्व काही बातमी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देखील तुम्हाला दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण मदत कधी मिळणार हे समजून जाईल. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.